मिस्टर गट्टू गिट्टीचे विकास काम कळत नाही तर वसमत तालुक्यात 140 शाळा खोल्या बांधल्या। राजूदादा चापके टेंभुर्णीत झेडपी शाळा खोलीचे लोकार्पण। वसमत मतदारसंघात विकास करत असताना केवळ गट्टू गिट्टीचे विकास कामे न करता गरीब विद्यार्थी शिकत असलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा खोल्या बांधकाम तसेच खोली दुरुस्तीचे काम केले आहे। वसमत तालुक्यात तब्बल 140 शाळा खोली बांधकाम केले असल्याचे राजूदादा चापके यांनी आपल्या भाषणात सांगितले। वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खोल्यांचे लोकार्पण माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा उज्ज्वलाताई तांभाळे, शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांच्या उपस्थितीत करण्यात आले। टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या नवीन खोली बांधकामासाठी शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांनी निधी उपलब्ध करून दिला होता। या नवीन शाळा खोलीचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी मार्गदर्शन करताना चापके पुढे म्हणाले की ग्रामीण भागात पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी राजकीय मंडळींनी पुढे यायला पाहिजे, मात्र आपल्याकडे रस्ते विकासावर जास्त भर आहे। येणाऱ्या काळात टेंभुर्णी येथे पुन्हा 3 नवीन खोल्या बांधून देणार असल्याचे आश्वासन राजूदादा चापके यांनी दिले आहे। यावेळी माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा, शिवसेना तालुका प्रमुख राजदादा चापके, विठ्ठलराव संवडकर, जयवंतराव संवडकर, आबासाहेब संवडकर, सरपंच याशीन शेख, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद संवडकर, मुकिंद शिंदे, रंगनाथ संवडकर, माधव संवडकर, ज्ञानेश्वर फेगडे, शेखर धबडगे, संतोष संवडकर, रघुनाथ संवडकर, रमेश भोसले, किरण संवडकर, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। अनिता चव्हाण। विकासाचा निधी आणत असताना आम्ही कुठलेही रस्ते गट्टू गिट्टी या भानगडीत न पडता या वसमत विधानसभा क्षेत्रामध्ये फिरत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वर्ग खोल्यांची कामं असतील, नादुरुस्त वर्ग खोल्या असतील, तर प्रामुख्याने आम्हाला ह्या खूप मोठी अडचण आमच्या निदर्शनास आली। आता इथं मॅडमनी चांगलं उत्कृष्ट असं त्यांचं भाषण केलं। त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांनी कसं कसं या शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। खऱ्या अर्थानं मी इथे सांगतो, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, दीनदलितांची आणि खऱ्या अर्थानं जे खेड्यामधून बाहेर जाऊन तालुका असेल, जिल्हा असेल, या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना शिक्षण घेऊ शकत नाही, अशा गोरगरीब दीनदलित जनतेची लेकरं कुठे शिकतात तर ती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात। मग आमच्यासारखे जे नेते मंडळी असतील, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जी काम करणारी नेते मंडळी असतात, त्यांचं सर्वप्रथम कर्तव्य हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे शिक्षणाचं हे जे वाघिणीचं दूध आहे, हे वाघिणीचं दूध या प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपलं समाज क्षेत्रामध्ये, राजकारण क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्यासारख्या नेते मंडळीचं काम आहे की सर्वप्रथम पायाभूत सुविधा या आपल्या ग्रामीण भागामध्ये पोहोचवता आल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं तोच राजनेता असतो आणि तोच राजकारणी व्यक्ती असतो। आम्ही हे काम करत असताना या वसमत विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास 140 वर्ग खोल्या देण्याचं काम केलं। मग इथं आपली टेंभुर्णीची शाळा असेल, आडगाव रणजिवासारखी आपल्या मराठवाड्यामध्ये अव्वल नंबरची शाळा असेल, तिथं सुद्धा 8 वर्ग खोल्या देण्याचं काम केलं। आपल्या इथं सुद्धा वर्ग खोल्यांची अजून मागणी आहे। आपल्या मुख्याध्यापक सर असतील, आदरणीय ताई असतील, यांची मागणी आहे। निश्चित ही मागणी आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। इथं जरी जागेची अडचण असेल तरी आपल्याला ह्या ज्या वर्ग खोल्या झाल्यात याच्यावर आपल्याला अजून एवढ्याच वर्ग खोल्या बांधता येतात। त्यामुळं इथं जागेची गर्दी जरी अडचण असली तरी मी आपल्याला इथं आश्वासित करतो, आपल्याला आश्वासन देतो की नक्कीच येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये आपण इथं आणखी 3 वर्ग खोल्या देण्याचं काम करू, इथं आपल्याला आश्वासित करतो। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।